रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता
राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ शिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ शिवंत देह जाणार आयुष्य तो काळ सावधान आयुष्य तो काळ सावधान आयुष्य तो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी भक्त समागमे धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाचे करावी दातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोके काव्य भाव रावणे हलोके काव्य वाहारे म्हणे इह लोके काव्य भाव लोके काव्य वाहारे काडोळे दुरे भरोणे राहो काडोळे धोरे धरुणे राहो काडोळे धोरे धरुणे राहो तुका म्हणे इह लोके काव्य भाव लोके काव्य वाहारे तुका म्हणे इह लोके काव्य भाव लोके काव्य वाहारे काडोळे दुरे भरोणे राहो काडोळे धोरे धरुणे राहो काडोळे धोरे धरुणे राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्यातो काळ सावधान आयुष्यातो काळ सावधान हो पार जय गोपाळ कुमार हो पार कुमार जय गोपाळ विको द्या विको पैसे मला रे क्षण क्षण
आयुष्य खात प्राण सावधान आयुष्य खात हे आयुष्य
क्षणोक्षणा हाची करावा विचार, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। संत समागमी धरावी आवडी,
करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका मने इह लौकिका व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान महायोग पीठे तट्टे भीमरथ्या वरम पुंडरी कायदा तो मुनिंद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम हे पांडुरंग टाळी वाजवा पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका सेवे लागी सेवक चालो 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 निज चरणा आवो स्वामी तुझा देवा आवो स्वामी तुझा देवा आत्मचा लागलो निज चरणा आत्मचा लागलो निज चरणा
लागी सेवक झालो तुमच्या लाजलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावे अभिरू नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा करावा विचार तरावया अपार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला भंग विश्वमान्य विश्वभूषी जगताचे पालन पोषण करणारे चिन्मय स्वरूप असणारे पंचमवेद निर्माते या जगामध्ये 3 जगद्गुरु होऊन गेले आद्य जगद्गुरु शंकराचार्य कृष्णम वंदे जगद्गुरु आणि ज्यांनी 4 युगात देवाची सेवा केली 3 पिढ्या परमार्थ केला सतत अवतार कार्य घेतलं आणि देवाची सेवा केली असे माझे जगद्गुरु तुकोबाराया त्यांचा 4 चरणाचा अति महत्वाचा सर्वांच्या मुखपाठ कानपाठ असलेला 4 चरणाचा सुंदर पैकी अभंग सेवेसाठी घेतलेला आहे या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया आलेल्या जीवाला उपदेश करतात विठाला 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 काढायचं नाही आता ते मला वज व्हालंय म्हणून इकडे दिलाय आता हे हार तिकडे देणार होतं ते म्हातार मरून जाईल कीर्तनाचं बंधू विठाला विठाला थोडं वजन आहे माझी मान दुखायली आता वा आनंद वाटला शेवेला सुरुवात करून अगोदर अल्पसा परिहार देण्याचा औचित्य मौजे कामठा आपल्या गावातील एक रहिवासी हरिभक्त परायण नामदेव नरसाप्पा कुंभार त्यांना आम्ही आबा म्हणायचो आबाच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हा कीर्तन सोहळा आणि माझ्यासारख्या अज्ञान पामर बालकाकडे सर्व सज्जन मंडळींनी दिलेली ही सेवा विठाला विठाला या सेवेसाठी एक एकाचे निमनु व्यापारे बघाय गेलं तर महाराज आज दिग्गज मंडळी आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहे ज्यांनी सुरुवातीला चाल गायली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आज जर तुम्ही इंस्टाग्राम यूट्यूब असेल फेसबुक असेल उघडलं आणि नाव नुसतं टाकलं हरिभक्त परायण सुनील महाराज टाकलं
की हरिभक्त परायण सुनील महाराजाची लिस्टच दिसेल. आणि आपल्यासारख्या खेड्यागावामध्ये असे माणसं येणं म्हणजे काहीतरी आबानी केलेलं पुण्य. विठाला 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 विठाला. आणि मी आता कसं आहे, ही आजची सेवा म्हणजे उगा सगळ्याचं आभार प्रदर्शन करायचं म्हणून ही सेवा. आणि खरं म्हणायला गेलं तर आज अवकाळी पावसानं जरा दणका दिला. आणि खरं म्हणायला गेलं तर आपले रोज भजन आणि कीर्तन आहेतच, पण आज कशाची गरज आहे? पावसाची गरज आहे. ते असू द्या, परंतु आपल्या सेवेसाठी हरिभक्त परायण महाराज खूप लांबचा प्रवास करून सेवेसाठी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणावर नतमस्तक. या सेवेसाठी हरिभक्त परायण ज्यांनी पाठीमागे साथ केली, आपल्या तुळजापूर तालुक्यातलं भूषण असणारे आणि गोड गायन करतात आपले हरिभक्त परायण. आम्ही त्यांना महाराज काय आम्ही आमच्या भागातली कोकिळा म्हणतो. कोकिळा, गान कोकिळा नाही, नुसती कोकिळा. आणि सनई वादक म्हणलं की ते बघायचं कामच नाही. हरिभक्त परायण आमचे अमोल महाराज गुरव ते देखील या सेवेसाठी उपस्थित आहेत. आणि खास करून महाराज आज कीर्तनकाराच्या कीर्तनात 2 कीर्तनकार कंबर बांधून टाळ घेऊन उभे. हरिभक्त परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, ज्यांनी अख्खा महाराष्ट्र आपल्या रामायणानं श्रीमद भागवत कथा कीर्तन असेल अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. आपल्या तुळजापूर तालुक्याचं भूषण असणारे हरिभक्त परायण पांडुरंग महाराज रेड्डी ते देखील आपल्या सेवेसाठी उपस्थित आहेत. तसंच बघायला गेलं तर औसा तालुक्यातील तुम्हाला सर्वांना माहीत आहे, कानेगाव माहीत आहे, श्री संत मारुती महाराज कानेगावकर यांच्या गावातील उगवता तारा. आणि त्यांचं महाराज आता बघायला गेलं तर एक बी दिवस रिकामा नाही, 365 दिवस फुल. तरी बुवानं सोलापूर पसली काय कामती तिथला कार्यक्रम कॅन्सल केला. बुवा म्हणला माझ्या बायकोला लय बरं वाटत नाही, मी दवाखान्यात घेऊन चाललो म्हणला. आणि बुवा मोबाईल स्विच ऑफ करून इथं येऊन उभारलाय. रामभाऊर असणारं प्रेम हरिभक्त परायण आमचे वैभव महाराज कानेगावकर ते देखील या सेवेसाठी उपस्थित आहेत. हरिभक्त परायण आता म्हणाय गेलं तर या बाजूला आमचे काकासाहेब खामसवाडीकर उभे आहेत, या बाजूला आमचे शांताराम भाऊ संगमनेरकर, आमचे कायापुरोत्मीचे बप्पा आहेत, आमचे बावीचा किरण महाराज आहे, आमचे मंगरुळचा आमचा मनोज मगर आहे, आमचे हरिभक्त परायण राजेभाऊ ते देखील आहेत, आमच्या गावातील टाळकरी हरिभक्त परायण. आणि 15 दिवसाला महिन्याला नित्यनेमाचं भजन असेल, आठवड्याचं नित्यनेमाचं भजन असेल, आमच्या गावातील भजनी मंडळी आमचे हरिभक्त परायण राजेभाऊ ते देखील उपस्थित आहेत. या बाजूला हरिभक्त परायण आमचे जेवळीकर महाराज उपस्थित, देशमाने महाराज ते देखील उपस्थित आहेत, आमचे रमबप्पा ते देखील उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणलं तर प्रत्येक कीर्तनामध्ये कुठं बी गेलं तरी महाराज चोपदर उभा असते मागून. पण आज साक्षात वासुदेव उभे आहेत. वासुदेव देखील उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणावर नतमस्तक. हरिभक्त परायण आपल्या तुळजापूर तालुक्यातलं गोड भूषण महाराज. आणि महाराज पकवाजावर चाट टाकल्या माणसाचं मन वेधून घेते. आमचे हरिभक्त परायण औदुंबर महाराज सापते, मूर्ती लहान प्रकीर्ती महान, असे आमचे हरिभक्त परायण औदुंबर महाराज. त्यांचे वडील देखील आमचे हरिभक्त परायण ज्योतिबा महाराज ते देखील उपस्थित आहेत. माईक सिस्टीम एकदम सुंदर आहे बालूभाऊची, त्यांच्याही चरणावर नतमस्तक. विनेकरी तुमच्याही चरणावर नतमस्तक. आणि ज्यांनी मला खरं परमार्थाच्या वाट्याला लावलं आमच्या आत्या आणि कौताई त्यांच्याही चरणावर नतमस्तक. सर्वांचं नाव घेतलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट शेवटचा मुद्दा, आता आपलं जेवढं कीर्तन चालू आहे तेवढं लाईव्ह प्रक्षेपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत. आणि त्या यूट्यूब चॅनलचे सर्व आमचे हरिभक्त परायण वैभव महाराज कुलकर्णी ते देखील या सेवेसाठी उपस्थित आहेत. नतमस्तक. फक्त वैभव महाराजाला एकच विनंती आहे, मी बुवा जरा थोडं कसं आहे बोलताना असं लाईव्ह सोडताना नाहीतर सगळं टाकून देतात, पुन्हा लोक आरडते माझ्या नावानं, कट करून टाका. विठाला विठाला आज वर्षश्राद्ध
श्राद्धाच्या निमित्तानं ही केलेला सोहळा. आणि महाराज खरं म्हणाय गेलं तरी महाराज आमचा हा कुंभार परिवार हा माझा परिवार आहे बरं का बाप्पा. हा परिवार माझा आहे. आणि तुम्हाला ह्याच्या पुढची एक गोष्ट सांगतो. आमच्या रामभाऊने काही बी काम असू द्या, कुठलंही काम असू द्या, आधी फोन मला असतंय. दोघंही नवरा बायको असू द्या, दोघाचा पहिला फोन मला असतंय. महाराज अशी अशी गोष्ट करायची आहे आणि ही गोष्ट करू का. माझा होकार आला तरच बुवा काम करते, नाही तर अजिबात काम करत नाही. आणि एक गोष्ट बोलू, ह्या बुवाची माझ्यावर असलेली निष्ठा, ते निष्ठा निष्ठी तर असू द्या, परंतु बंधूपेक्षाही जास्त प्रेम करणारा माझा बुवा इथं आहे. सुखादुःखामध्ये साथ करणारे आमचे रामभाऊ. आणि तुम्हाला खरं सांगतो, हा सोहळा करण्यासाठी काहीतरी पुण्य लागतं. आणि हे पुण्य आबाच्या नशिबात नाही, पोराच्या नशिबात आहे. मुलांच्या हातून हा सोहळा होता. म्हणून त्या दोन्ही मुलांच्या चरणावर आमचे काका असतील, आमचे रामभाऊ असतील, दोघांच्या चरणावर नतमस्तक. आणि राहिलेल्या थोडक्या वेळामध्ये अभंगाचा भावार्थ पाहू. विठाला आज वर्ष श्राद्धाचा सोहळा आहे. महाराज म्हणतात वर्ष श्राद्ध का करावं, तेरवी का करावी, पिंडदान का करावं. तर एक गोष्ट आहे का, जगामध्ये काही गोष्टी देव निर्मित आहेत. आणि ऐका, काही गोष्टी शास्त्र निर्मित आहेत. काही गोष्टी देवाच्या दंडाप्रमाणे चालाव्या लागतात आणि काही गोष्टी शास्त्राच्या नियमाप्रमाणे चालावं लागतात. जन्माला घालायचं काम देवाचं आहे. ऐका, तिथून पुढे कसं वागायचंय, कसं काय करायचंय ते आपलाही दोष नाही, आपल्या कपाळाचा दोष आहे. जसं आपल्या कपाळावर आहे तसं आपल्याला चालावं लागतं. ऐका, प्रत्येकाला मरावं लागतं, पण मरायच्या आधी माणसानं कसं मरावं तो कोबरायचं गोड प्रमाणे सांगू. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. म्हणे का मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. माणसानं मरावं, जरूर मरावं, परंतु उत्तमाची उरे कीर्ती मागे. माणूस कसा गेला यात नवल नाही, माणूस काय करून गेला यात नवल आहे. म्हणून जन्मभर आबाने नित्यनेम केला. नित्यनेम आम्ही लहान होतो, आम्ही लहानपणापासून बघायचं. सकाळी आबानी उठलं, आंघोळ झाली की महाराज घरात देवपूजा पूर्ण करायची. देवपूजा पूर्ण झाली की हातामध्ये पितळाचा तांबे असायच्या आबाचा. पितळाचा तांबे हातामध्ये, एका हातामध्ये गंधाचं सामान. आणि रोज नित्यनेम चुकू दिला नाही. नित्यनेमानं देवाला रोज पाणी घातलं. आणि ऐका, ते पाणी घातलेलं फळ आज पदरात पडलं. आणि हा सोहळा इथं होतय अशातला भाग नाही सुनील महाराज. हा सोहळा आबाचा हित होतय याच्यातला भाग नाही. ज्यांनी जीवनभर नित्यनेम केला त्यांचा सोहळा वैकुंठात होतय. वैकुंठात तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा कीर्ती माझे, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही
बरं का, थोडं माफी मागून बोलतो. टाळकरी मंडळी माईक बरोबर प्रमाण पाठ असो किंवा नसो, मी काय बुवा बाहेरचा नाही आणि मी काय इथून पळत येऊन तुम्हाला 2-4 बुक्या घालणार अजिबात नाही. हे बघा, येत नसलं नुसतं ला 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 ला. तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही जर ला 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 जर म्हणायला तरी खाली बसलेले आमच्या तोंडाकडे बघत येईल. तुम्हाला खरं बोलू का, हेला तर कुठं टाइम आहे तुमचे तोंड बघायला. हे घरून कदरून हित आलेले असतात. विठाला ढाला 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 विठाला. आणि खरं बोलायला गेलं ना तर तुम्हाला सांगतो, ऐका, हे सगळे म्हणून आम्हाला किंमत आहे. नाहीतर हे नसले तर बस स्टँडला तर जावं लागेल पटका घेऊन आम्हाला. आणि तुम्हाला खरं सांगू का, जिथं कलाकार असते तिथं महाराज वेगळीच ताकद असते, ऊर्जा वेगळीच निर्माण होते. काल परदेशी सुनील बुवा एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, माझ्या पाठीमागे 4च भजनी. महाराज किती भजनी? 4च. मी त्याला म्हणलं बापा हो, मी पुढी म्हणतो तुम्ही मागून उचला. त्याने भजन सोडलं एकीकडं मलाच उचललं. त्यापेक्षा तर बरे आहेत. विठाला विठाला तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. ज्यांनी जीवनभर परमार्थ केला, ज्यांनी जीवनभर देवाची निष्ठेनं भावनेनं सेवा केली, ज्यांनी कुणी नित्यनेम जीवनात केला, त्यांचा सोहळा हित होतोय अशातला भाग नाही. तो का म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. आज आबाचा सोहळा वैकुंठात होतोय. आणि महाराज हा सोहळा पाहून आबा देखील वरून आशीर्वाद देत असतील. कोणाला कोणाला आशीर्वाद देत असतील. आणि खरं बोलतो बरं का बाप्पा, मी माझ्या कीर्तनात काही बी बोलन, आबा पाटील माझ्या कीर्तनात मी काही बी बोलन, पण माझ्या कीर्तनामध्ये माझ्या बोलण्याला पुरावा राहील, नाहीतर ज्ञानोबाऱ्याची ज्ञानेश्वरीतली ओवित. आणि प्रत्येक कीर्तनकारानं कीर्तनात बोलत असताना संगमनेरकर राजभाऊ काय द्यावा? पुरावा द्यावा. पुराव्याशिवाय बोलायचं नाही. आणि प्रत्येक कीर्तनकारानं काय द्यावा रामभाऊ? पुरावा. आणि जर एखाद्या कीर्तनकारानं जर कीर्तनात नाही दिला पुरावा तर महाराजच पुरावा. आबा आशीर्वाद देत असतील कुणाला? गावाला नाही, देवाला नाही, कुणाला? आपल्या लेकरायला. तुम्ही म्हणसाल महाराज वरून पित्र आशीर्वाद देतात का? कल्याण येते आपुल्या कुळा, हे कल्याण येते आपुल्या कुळा, आपल्या पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती आपुल्या कुळा. तेच पित्र काय करतात? आशीर्वाद देतात. आणि हे कार्य फार महत्वाचं आहे. आणि हे महाराज आपण केलं असं नाही, ज्ञानोबाऱ्याने देखील केलं. तो कोबराय तर स्वतः म्हणले पिंड पदावरी पिंड पदावरी. आणि द्रौपद सांगतो माझे झाले गया वर्जन आणि फिटले पितराचे ऋण. महाराज हे सामान्य माणसानं खेळ केला नाही, भल्या भल्यानी एक दृष्टांत सांगतो, टाळी वाजून भजन करा. विठाला या राज्यामध्ये एक राज्य होऊन गेला. रोज इंद्रचंद्र रोज येऊन सलाम करायचे. रोज इंद्रचंद्रासोबत रामकृष्ण हरी नमस्कार असायचा.
काय ना बुवा, पंडूराजे. आणि महाराज असा राजा होता, रोज इंद्रचंद्र येऊन नतमस्तक व्हायचे. पंडूराजाचं देहावसान झालं, पंडूराजे स्वर्गात गेले. आणि खरं म्हणाय गेलं, राजकारणी माणसाला खुर्ची असल्याशिवाय पंडूराजे वरी गेले. आणि पंडूराजे एका चटईवर बसले होते खाली. आणि तिकडून नारद महर्षी आले. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 म्हणजे मन नारायण नारायण नारायण. हो. नारद मुनीची आणि भेट झाली. नारद मुनी गेले. अरे पंडूराजे, तुम्ही रोज तुम्हाला देव इंद्र चंद्र येऊन नतमस्तक व्हायचे, रामकृष्णारी जय हरी व्हायचा, आणि आज तुम्ही राजे एवढे असून खाली चटईवर बसला इथं. पंडूराजे म्हणू लागले, नारदा खाली काय बी जमतय, पर वरी आलं की पदरात पुण्याचं माप लागतंय. मग काहीही करा, खाली जावा. भीम नकुल सहदेव खाली जाऊन सांगा, माझ्या नावानं अन्नदान करायला, ज्ञानदान वस्त्रदान करायला सांगा. असं हो करायला लावावंच लागतंय का? हो, हिथं पुण्य पाहिजे, हिथं पुण्य लागतंय. आणि तुम्हाला ह्याच्या पुढची गोष्ट सांगतो, ऐका. माणसाच्या जीवनामधलं काही बी वायाला जाईल बरं का. माणसाच्या जीवनामधलं काहीही बी केलेलं वाया जाईल, परंतु पुण्य केलेलं अजिबात वाया जात नाही. एक शपथ प्रमाण आहे बुवा. गीता वाचली मी, ज्ञानेश्वरी वाचली, एकच गोष्ट माझ्या मनाशी लादली, जे होणार आहे ते टळणार नाही, पुण्य कधी वाया जाणार नाही, पुण्य कधी वाया जाणार नाही, जाणार नाही. अमोल बुवा, गाईचं शेण मातीवर पडलं तर माती घेऊन उठत आहे बर का. गाईचं जर शेण मातीवर पडलं तर माती घेऊन उठत आहे. मग जन्मभर केलेला परमार्थ का सोबत येणार नाही. म्हणून जिवंत आहात तोपर्यंत कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास. माणूस गेल्याच्या नंतर बाप्पा त्या तोंडात काय घालते? तुळशीचं पान. तुळशीचं पान. बरं मला खरं सांगा, ते मेल्याच्या नंतर त्या तुळशीच्या पानं घालण्यापेक्षा काँग्रेस गवस घातलेलं काय वाईट? तुम्ही म्हणसाल महाराज असं का बोलायला? ऐका, मेल्यास तुळशीचं तोंडात पान घालण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत पवित्र तुळशीची माळ गळ्यात वागव. नक्की भगवान परमात्मा तुझ्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही, एवढं ध्यानात ठेवा. माझा सांगण्याचा मुद्दा हा चालू होता. पंडूराजे सांगू लागले नारद महर्षीला, जावा आणि खाली जाऊन सांगा. नारद महर्षी खाली आले आणि येऊन सांगितलं, पंडूराजाचा निरोप आहे, असा असा आहे, आणि यज्ञ याग करा, अन्नदान ज्ञानदान वस्त्रदान, त्यांच्या नावानं स्मरणदान करा, काहीही करा. मग महाराज संकल्प सोडला, सगळीकडे दौंडी दिली, सगळीकडे सांगितलं, ऐका हो लक्ष द्या, ऐका हो लक्ष द्या. आमच्या वडिलांच्या वर्षश्राद्धानिमित्त भव्य कीर्तन सोहळा, अन्नदान ज्ञानदान वस्त्रदान सुवर्णदान पैसादान सोहळा ठेवलेला आहे, तरी सर्व भावी भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा. सगळीकडे बातमी पसरली, सगळ्याला आमंत्रण दिलं, परंतु एका माणसाला आमंत्रण दिलं नाही. काय नाव बुवा त्याचं? शुकाचार्य. शुकाचार्याला आमंत्रण सांगितलं नाही. सगळीकडे महाराज, सगळीकडे सांगितलं. दुसरा दिवस उजडला, यज्ञाची तयारी सुरू झाली. हरि ओम सहना भवतु स्वर्णघ्नक्तु स्वयं करवावये तेजस्विना वदितमस्तु महाविद्य. हरि ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभं ऊर्ध्वमूलपदशाख मश्वथं प्राहुरव्यं छन्दंसि यस्य प्रणानि यस्तं वेदसवेद आदच्वर्धं प्रस्तुतस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवाला. ते म्हणचाल महाराज रात्रभर हेच करा, हे मी पाठ करावं लागेल. आडीनडीला विठ्ठला ढला 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 ढला.
यज्ञाची पूर्ण तयारी झाली, यज्ञ संपन्न झाला आणि पंक्ती बसल्या. शुकाचार्याच्या मनामध्ये चळवळ चळवळ सुरू झाली. शुकाचार्य म्हणू लागले, मी या पांडवाचा कोण गुरु आणि मला आमंत्रण दिलं नाही. शुकाचार्याच्या मनामध्ये तळमळ तळमळ होऊ लागली आणि शुकाचार्य म्हणाले, आपण गेल्याशिवाय भाग पडणार, कसं जावं? गेलं तर महाराज साक्षात द्वारकेचा राणा पांडवा, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा अमोल महाराज पांडुरंग बुवा असं वाटायला खिशातले हजार हजार रुपये काढून द्यावं, पण हे महाराज लोकांचं घेत नाहीत ना. शुकाचार्याने विचार केला, मी जर गेलो आमंत्रण नाही आणि बरं तिथं बिना आमंत्रणाचं जरी गेलो तरी द्वारकेचा राणा पांडवा घरी, देव साक्षात आहे, मग काय करावं? तर शुकाचार्याने एका पोपटाचं रूप धारण केलं आणि इकडं पंक्ती बसल्या, पंक्ती सुरू झाल्या, जेवण सुरू झाले. शुकाचार्याने पोपटाचं रूप धारण करून एका मंडपाच्या कोपऱ्याला येऊन बसले. शुकाचार्य विचार करायला काय करावं, इकडं जावं का तिकडं जावं, पंक्तीत जावं पंक्तीत जाऊन खावं. साक्षात देव उभारलाय, साक्षात देव पंगत वाढायलाय, काय करावं? आणि महाराज लक्ष शुकाचार्याच्या एका उकंड्याकडे गेलो. त्या उकंड्यावर जेवलेले लोकांचे पात्र त्या उकंड्यावर टाकून देऊ लागले. शुकाचार्याने विचार केला, पंडूराजाच्या नावाने केलेलं अन्नदान आपण प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. शुकाचार्याने विचार केला. शुकाचार्य पोपटाच्या रूपात त्या उकंड्यावर गेले. एका पात्रवाळीवर एक तांदळाचा शीत होता. किती होता आबा पाटील? एक तांदळाचा शीत चोचीमध्ये उचलला आणि पोटात टाकला. टाकल्या टाकल्या स्वर्गामध्ये घना 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 घंट्या वाजू लागल्या. शुक खाय एक शब्द घंटे वाजते आनंद, घंटे वाजते आनंद, घंटे
सुख खाय एक शीत घंटे वाजती अनंत. महाराज पंडूराजाच्या नावाने केलेलं अन्नदान आणि त्या अन्नदानामध्ये एक महात्मा आणि त्या महात्म्याने एक शीत अन्न खाल्लं तर महाराज त्या पुण्याच्या जोरावर महाराज पंडूराजाला स्वर्गात गादी भेटली. तसं आज आबाच्या नावानं केलेला एवढा अठ्ठास, आबाच्या नावाने केलेलं अन्नदान, आबाच्या नावाने केलेलं वस्त्रदान, आबाच्या नावाने केलेला पैसादान आज सगळं महाराज त्यांच्यापाशी जाते. तुम्ही म्हणताल महाराज कसं जातंय? उगं तुम्हाला सोप्या भाषेत तुम्हाला पटाव म्हणून सांगतो, उगं सामान्य भाषेत. तुम्हाला तुमच्या पोरानं फोन केला, होय शांताराम भाऊ, तुम्हाला तुमच्या मुलानं फोन केला, हॅलो कुठे आहेत पप्पा? आहे तुळजापूरमध्ये. बरं एक काम करा, मी धाराशिवला आलोय आणि माझ्यापासले सगळे पैसे संपलेत. एक काम करा, मला अर्जंट तात्काळ ऑनलाईन 500 रुपये काय करा. होय बाप्पा बरोबर आहे का नाही? तात्काळ मी फोन केला, बाप्पा मी अडचणीत आहे आणि तात्काळ मला 1000 रुपये टाका. माझ्यापाशी पैसा रुपया नाही, तेलाला रुपया जवळ नाही, 1000 रुपये टाका. तुम्ही काय करणार? कीर्तनापुरतं तरी हो मला टाकणार का नाही? सामान्य व्यवहार माझी गोष्ट आहे का? तुम्ही तिकडून मला 1000 रुपये टाकले, आले आले पोचले, आले की काही दिवसानं माझ्याकडे आले, मी तुम्हाला टाकले. सामान्य व्यवहार इकडला तिकडं जातंय, तिकडला इकडं येतंय. आता मुद्दा माझा ध्यानात ठेवा, सामान्य व्यवहार इकडला तिकडं जातंय, तिकडला इकडं येतंय, तर आबाच्या नावानं आज केलेला एवढा अठ्ठास का बापाशी जाणार नाही? का जाणार नाही? म्हणून महाराज हे कार्य फार महत्वाचं आहे. हे फार लोकांनी केलं, मोठमोठ्या लोकांनी केलं. आणि हे जर कार्य जर नाही केलं, हे जर कार्य नाही केलं तर महाराज तेच माणसं आपल्या घरातली कोण हे पित्र काय करतात? श्राप देतात. वंशदुराचारी पुत्र हो वंशदुराचारी पुत्र झाला. हे वंशदुराचारी पुत्र झाला, वंशदुराचारी पुत्र झाला. हॅलो आहा कटात्याचे करीती पितर वंशदुराचारी पुत्र झाला. जर महाराज त्या पितराची जर आठवण नाही काढली, त्यांच्या नावानं जर काही केलं नाही तर ते तळतळातून श्राप देतात. काय श्राप देतात माहित आहे? जीवनभर हाडाचे काढ करतात, रक्ताचं पाणी कुणासाठी? बाप करी जोडी लेकुराचे वडी, आपुली कुरवंडी वाळवणी, आपुली कुरवंडी वाळवणी, हे आपुली कुरवंडी वाळवणी. हो ऐका, आपल्या लेकराचं हित व्हावं, आपल्या लेकराचं चांगलं व्हावं. रात्रभर दिवसभर बाप कष्ट करतो, हाडाचं काढ रक्ताचं पाणी करतो महाराज. ह्याच्या पुढची गोष्ट आहे का? ह्याच्या पुढची गोष्ट आहे का? आपल्या लेकराला चांगलं चुंगलं खाऊ घालतो. सकाळची भाकर संध्याकाळी खाईल, रात्रची भाकर सकाळी खाईल. पर आहे का? जन्मभर आपल्या लेकराचं हित करतो, आपल्या लेकराच्या हिताचं बघतो. तो कोण असतो? माय बाप असतो. आणि महाराज एवढं महाराज कष्ट करून घर बांधून देते, दार बांधून देते, गाडी म्हणलं गाडी,
चप्पल म्हणलं चप्पल, बूट म्हणलं बूट, पकवाज म्हणलं पकवाज, काय म्हणाल ते कोण घेऊन देत? बाप घेऊन देते. आणि महाराज सगळं लेकराकडे बघत 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 आणि बाप एक दिवशी झटका येते. आणि गेल्याच्या नंतर ना मग महाराज 13व्या दिवशी काय करावं लागतंय, 13वा करावं लागतंय. ते फार महत्वाचं आहे. आणि महाराज त्या दिवशी महाराज नैवेद्य. आणि खरं सांगायला गेलं ना, आता मी बरेच ठिकाणी महाराज आता वर्ष श्राद्धाची कीर्तन म्हणा, तेरवी हे ते, आणि मी गरुड पुराण लय सांगत असतो कीर्तनामध्ये. असा मुद्दा सांगितला गरुड पुराणामध्ये, ज्या दिवशी तेरवी आहे त्या दिवशी महाराज नैवेद्य 11 वाजता राईट दाखवावा. किती वाजता? 11 वाजता. आणि नैवेद्य असताना तेरवीच्या दिवशी नैवेद्याला काय सोबत असते माहिती आहे का तुम्हाला? खास काय? तिळ. तिळ काय पाहिजे? तिळ. तीळ जर सोबत असले, आणि तुम्हाला ह्याच्या पुढची गोष्ट सांगतो ऐका, घरामध्ये डाळ नसू द्या, गुळ नसू द्या, मीठ नसू द्या, मिरचू नसू द्या, तुमच्याकडं पुरणपोळीचा निवद्याला करायचं सामान आटम तसला काहीच नसू द्या, छटाकभरच तिळ असू द्या. जिथं आपल्या महाराज पित्राला जाळलंय तिथं जाऊन नुसते एक महाराज मुठभर छटाकभर तीळ त्या जागेत नुसते टाकायचे. आणि महाराज पूर्व दिशेकडे तोंड करून नुसतं महावाक्यवनी बोंब बोंब मारिली हरिहार. काय करायचं? छटाकभर तिळ त्या जागेत टाकायचे, पूर्वीकडे तोंड करायचं, बोंबलायचं. बोंबलं की महाराज आपशात आपले पित्र पोट भरल्यासारखे. गरुड पुराण सांगते त्यांच्या नावानं अन्नदान करावं लागतंय, ज्ञानदान करावं लागतंय, वस्त्रदान करावं. ठाला ठाला पुंडलिक वरद हरी विठ्ठल. ते हार काढा ते सगळ्यातले आधी काढा काढा. वा हा ते काय थोडे जड आहेत का हार महाराज? हा. आणि शराब महाराज साधा सुद्धा येत नाहीत. आणि तुम्हाला ह्याच्या पुढची हा झालं आता धारे 5-10 मिनिटं राहतात आपले. इकडे लक्ष द्या माझ्याकडं. काही लोक महाराज देवावर दोष देतात बरं का. काही लोक म्हणतात महाराज आमचं देवानं वाईट केलं. काय म्हणतात आमचं लय भारी जमलं होतं, लय भारी जमलं होतं. पण काय सांगायचे महाराज म्हणला बुकीचं माणूस एकच आडवं गेलं म्हणला त्याच्यामुळे हुटकलं. काय सांगायचंय म्हणला महाराज माझ्या पोराला नोकरी लागणारच होती आणि साहेब आलंच होतं आणि साहेबानं पेन हातातच घेतली आणि नुसती सहीच करायची राहिली होती. तेवढ्यात कुणाचा फोन आला की साहेब तिकडच जे बोलत गेला 6 वर्ष झालं महाराज आणि आमच्या पोराला नोकरीच लागली. महाराज एवढे कष्ट करायला म्हणला महाराज लाखभर रुपये आणले तरी घराला पुरणात. मिठाला पीठ लागना, पिठाला मीठ लागना, घरात गोंधळ, लग्नात गोंधळ, कशात बी जावा गोंधळ. नेमकं महाराज कशामुळं? तर तुम्हाला सांगतो ऐका, हे देव कुणाचं वाईट करत नाही, कुणाचं नीट करत नाही, काय करत नाही, सगळं करतात ते आपले पित्र करतात. म्हणून महाराज पितृ पंधरवाडा, अक्षय तृतीया आणि पुण्यस्मरण. पुण्यस्मरण ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झालाय त्या दिवशी त्यांचं स्मरण करणं त्याला काय म्हणायचं? पुण्यस्मरण. अक्षय तृतीया आणि पितृ पंधरवाडा या 3 काळामध्ये त्यांची आठवण काढावी लागते आणि त्यांच्या नावानं अन्नदान करावं लागतं. आणि त्यांच्या नावानं काही केलं तर महाराज ते आशीर्वाद देतात आणि महाराज आपला संसार सुफळ होतो. विठाला विठाला. म्हणून हे कार्य फार महत्वाचं आहे. आणि हा वर्ष श्राद्धाचा सोहळा
हा वर्ष श्राद्धाचा सोहळा संपन्न होत आहे. आणि महाराज आता टाइम किती झालाय? 11. आणि का अभंगाला हात बी लावला नाही. होय राजे भाऊ, कस करायचं? चलू द्या, आता तुम्हाला तर काय काम आहे. आता कुटक वैभव महाराज कीर्तनाला सुरुवात झाली आणि माझ्या कीर्तनात नियम आहे, एक महाराज माझ्या कीर्तनात तर बसायचं नाही आणि बसलं तर पुन्हा निम्यातून उठायचं नाही. मग तुम्हाला कीर्तन पटलं नाहीतर उद्या सकाळचं तांबडं फुटलं म्हणून समजा. विठाला या जगामध्ये 3 वर्ग पडतात, ऐका लागतं कुणाला? अनिला हिरुपावळे, करुणी खडे हरिदासी, वैकुंठीचा देव अनिला भूतळा. देवाला काय करावं लागतंय? आणावं लागतंय. पहिला मुद्दा संपा. दुसरा मुद्दा, येतात जातात कोण? संत महात्मे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, किंवा आज्ञानी लावावे सन्मार्गाशी. संत महात्मे येतात जातात, परंतु तिसरा मुद्दा असा सांगितला की यावंच काय करावं लागतंय? यावंच लागतंय. तुम्ही म्हणसाल काय यावं लागतंय? तर ज्ञानोबऱ्याची गोड ओवी सांगतो. आगा कर्मी जे उरावे, ते तिही सुख दुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. नाथ महाराज प्रामाणिक सांगतो, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले गेलेल्या जन्मात केलेलं कर्म इथं भोगण्यासाठी तुम्हा आम्हाला यावं लागतं. म्हणून तुमचा आमचा जन्म आहे. गेलेल्या जन्मात राहिलेलं काय काय कर्म आहे ते काय करावं लागतं? इथं येऊन फेडावं लागतंय. मग महाराज आपल्यालाच फेडावं लागतंय का? अजिबात नाही. देवदेवता होऊन गेले, प्रत्येकाला फेडावं लागलं. ए काप कांदा काप, ए तू जाय तिकडं घरातून जाऊन 2-3 मिरच्या घेऊन ये. काय करायचं? त्या आचार्य म्हणते काय करायचंय? तुला कळत नाही म्हणला, उरलेलं पीठ आहे सगळं चुळून मुळून काढ, 2-4 मिरचीचे भजे करून 2-4 कांद्याचे भजे करून. तुम्ही म्हणसाल गणू असा का बोलालास? असं जे जे करून खात्यात म्हणून पाया पडून विनंती, या भानगडीत पुन्हा पडायचं नाही. विठाला आंधळ काय जन्माला येतंय? देवाचं तेल चुरून खाल्लं ते आंधळ. देव म्हणते बापू माझ्या मंदिरात तू अंधार केलास, पुढच्या जन्मात तुला नक्की आंधळ्याचा कर्म आहे. महाराज अनेक सांगतो ह्याच्या पुढे काय काय माणसं बहिरे म्हणून जन्माला येते बर का. माळी काय काय बहिरे, किती बेरडा काय काय महाराज इतके बहिरे. जवळ असं उभारलं त्याला म्हणलं चला कीर्तनाला. हा जेवण झालंय आता झोपणार आहे. किती बेरडून बोला त्याला जर म्हणलं आज आपल्या गावामध्ये कीर्तन आहे, हो काय आपल्या गावात आज आपल्या गावातल्या गणू महाराजाचं कीर्तन आहे. बर मग उद्याच्याला येतो चहा प्यायला. असले काय काय नमुने बहिरे म्हणून. महाराज बहिरे का म्हणून जन्माला येतात? 1 मिनिटात सांगतो तुम्हाला, ऐका. पटाव म्हणून एक दृष्टांत देतो. जोडपं एक, मायबाप ह्या रूम मध्ये नवरा बायको दोघं. माय आजारी आहे, बाप आजारी आहे, दोघाला काही करता येत नाही, काही नाही. महाराज दोघही आजारी. आणि महाराज धडधाकट शरीराचा मुलगा, कमवता मुलगा. महाराज पोरग मंगळवारचा बाजार बायकोकडे गेला आणि मोठमोठ्यानं बायकोला म्हणाला आज मंगळवार आहे, बाजार करून आणावं लागतंय. घरात काय नाही सांग. बायकोनं सांगायला सुरू केलं, तेल नाही, मीठ नाही, मिरचू नाही, डाळ नाही, चहापत्ती नाही, साखर नाही, गुळ नाही, हे नाही ते नाही. आणि तुम्हाला तर काय अक्कलच. शेवटचा मुद्दा हे एवढं सांगते. आणि काय काय राहिले तेवढं सांग. मग एक काम करा, हे घेऊन या ते घेऊन या. तिकडून आईनं आवाज दिला. वैभव महाराज आई पलीकडल्या रूम मध्ये होती. आईने तिकडून आवाज दिला, बाळू 4 दिवस झालं बापाचं दुखायलंय, बापाच्या गोळ्या संपल्या त्या, मला पायानं गुडघ्यानं उठायला येईना, करायला येईना, घरामध्ये डाळ नाही, गुळ नाही, मीठ नाही, मिरचू नाही, काय नाही, आमच्या दोघांच्यानं काय काम होत नाही.
एक काम कर, तुळजापुराहून येताना बाजारातून येताना लय न ग आम्हाला 100 रुपयाचं माळवं आणि 100 रुपयाचं राशन घेऊन ये. माय बापाची गोष्ट ऐकून न ऐकल्यासारखं करायले आणि बायकोला हटरच म्हणायले, काजू घेऊन येऊ का तुला खायला, वाळून चाललीस. हटनच म्हणायले, अगं तुझी तब्येत लयच खराब होईल, वरचीवर लयच वाळून चाललीस तू, तुला खारीकन खोबऱ्याचा खुराक लावतो. माय बापाची गोष्ट ऐकून ना ऐकल्यासारखं करायले आणि बायकोला तटीनच विचारायले. असले माणसं पुढल्या जन्मात बहिरे म्हणून जन्माला येत. तुम्ही म्हणताल गणेश महाराज तुम्ही अनेक मोगम बोलालो का? संगमनेरकराला माहित आहे मी कीर्तनात काही बी बोलतो, पण प्रमाण पुरावा देऊन बोलतो. ऐका, महाराज म्हणले माय बापाची गोष्ट जे ऐकत नाही ते बहिर म्हणून जन्माला येते. माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, शब्द नाही दिला मागुता. हे माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, तर माय बापाची गोष्ट जर नाही ऐकली, काय माय बापाची जर गोष्ट नाही ऐकली, पुढचा जन्म कसला? बहिरा. हा, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बहिरा झालो नर देही एका एका, जनार्दनी स्मरेन आता. ए बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. हो, कर्म आहे महाराज, बहिर झालं कर्म आहे. गेलेल्या जन्मात केलेलं कुठलंही कर्म असू द्या ते इथं भोगण्यासाठी यावं लागतंय. महाराज आम्हाला तर हा मार्ग कठीण दिसायलाय, मग तुम्ही काहीतरी करा. महाराजांनी सांगितलं मार्ग धावून गेले आधी, दयानी दिसंत ती येण्याची पंथी चालू जाता. ज्यांनी मार्ग दाखवलाय त्या मार्गाने चला, न पडे गुंता कोठे काही. ह्या जर मार्गाने गेलो तर तुम्हाला कसलाच कुठंच काहीच महाराज हे बाबा हो पुन्हा भेटणार नाही, पुन्हा नाही. मग काय करा? बुद्धीचा पालट. महाराज बुद्धीचा पालट करावा हो, बदल करावा हो. बरं आम्ही जर केला, बुद्धीचा पालट केला, तर आम्ही काय करावं? काय करावं? काय करावं? तर महाराज म्हणले काय करावं? महाराज देह हा पाचाचा आणि लावूस ना, शक्य त्याशी त्याला देणे आहे. इथं आजपर्यंत कोण राहिलंय का? बरं लयच महाराज श्रीमंत माणूस आहे तरी राहिलाय का? अजिबात नाही. महाराज बी असला तरी एक दिवस जायचंय बरं का, पकवाजा बी असला तरी एक दिवस, गायक बी असला तरी एक दिवस, हुई टाळकरी बी असला तरी एक दिवस, इनकरी बी असला तरी सगळ्याला जायचंयच महाराज. तर महाराज तुम्हाला ह्याच्या पुढची गोष्ट सांगतो ऐका. आपल्या घरामध्ये आजे पंजे होईल, होय आजे पंजे गेले, हा राहिले का आजपर्यंत? आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. अरे देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आजा मेला पंजा मेला, आजा मेला रे.
आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला बाप मसना गेला तात्काळ लवकर पटकन झटकन तटकन काय करा संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची या जगामध्ये तारुण्याचा धूर सत्तेचा धूर पदाचा धूर तारुण्य जाणार आहे संपत्ती जाणार आहे सत्ता जाणार आहे परंतु या जगामध्ये केवळ देवाचं नामस्मरण राहणार आहे म्हणून महाराज म्हणे तुका मनी हो लोकी का व्यवहारे